कनोरे तालुका अकोले येथे राज्यातील सहकारी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या 13व्या शाखेचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले आणि या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण आणि नामवंत उद्योजक नानजीभाई ठक्कर ठाणावाला उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की आपल्याला कोणीही सुखी करू शकत नाही, आपण केलेले चांगले कर्म आपल्याला सुखी ठेवतं। तसेच युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि शाळा कॉलेज जवळ होत असलेली मोफत ड्रग्ज पुरवठ्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली। कार्यक्रमातील प्रमुख व्यक्तिमत्वे आणि उपस्थिती। उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुमरे, सरपंच संतोष आमरे, संटुआई माता देवस्थानचे अध्यक्ष D.K. गोरडे, माजी पंचायत समिती सदस्य संत नामदेव आमरे, राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे तसेच माजी सभापती अंजनाताई बोंबले यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते। व्यासपीठावर प्रगतशील शेतकरी राजाभाऊ वाकचौरे, माजी सरपंच बाबासाहेब उगले, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक उगले आदींची उपस्थिती होती। डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचे विचार। डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात पतसंस्था चळवळीने ग्रामीण भागातील तरुणांना उभं राहण्यास मदत केल्याचं सांगितलं। माळशेज पतसंस्था मुंबई नगरीतून ग्रामीण भागात येऊन तरुणांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रेरणा देत आहे। महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं की शहरातून खेड्याकडे चला, हाच संकल्प संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत महाराज डुमरे यांनी हाती घेतला आहे असंही ते म्हणाले आहेत। संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा। प्रास्ताविक भाषणात महाराज डुमरे यांनी सांगितलं की माळशेज पतसंस्थेने ज्या भागात आपली शाखा सुरू केली त्या ठिकाणी मोठे व्यवहार होऊन संस्था सुरळीतपणे कार्यरत आहे। संस्थेला नेहमी अ वर्ग मिळालेला असून ती नफ्यात चालत आहे। संस्थेच्या पारदर्शक कारभाराबद्दल त्यांनी माहिती दिली। ग्राहकांचा विश्वास जपण्यासह सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन केलं जात असल्याचं अधोरेखित केलं आहे। माळशेज संस्थेच्या 13वी शाखाच्या आपल्या सर्वांचे सहयोगाने आमचे केशव बाबा महाराज, त्याचप्रमाणे सर्व वरिष्ठ लोक व खाली वरिष्ठ लोक बसले, त्यांच्या समोर आपण सर्वांनी उद्घाटन केला, त्याबद्दल सर्वांना अभिनंदन देतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ही आपली 13वी शाखा आहे। काही माणसांनी सांगितलं 25 लाख वाढून जाईल, 25 नाही 50 वाढले तरी हरकत नाही, कमी वाढले तरी हरकत नाही। मी आमच्या ट्रस्टी आहे चंद्रकांत भाई, माझ्याकडे मला माहीत नाही एवढे पैसे, त्यांनी कधी याच्यात एक 100 कोटी टाकून ह्याच्यामध्ये टाकला तरी मला कमी पडणार नाही, कारण पैशाचा तोटा नाही, देणाऱ्यांचा तोटा नाही, घेणाऱ्यांचा तोटा आहे। ध्यान ठेवा, भारतात घेणारे कमी आहे, देणारे भरपूर आहे, मात्र सात्विकता, नैतिकता आणि प्रामाणिकता पाहिजे। आज आपल्याकडे सर्व पाहुणे आलेले, ते लहान नाही, सगळे मोठे आहे, तुम्ही पण मोठे आहे, तुम्ही मोठे आहे म्हणून आम्हाला इथे बसवलं आहे। असं कोणी समजू नका तुम्ही खाली बसल्यामुळे तुम्ही लहान आहे आम्ही मोठे आहे, असं काही नाही। सर्वांमध्ये देव आहे, देवाशिवाय कोणी इथे बसून शकत नाही। देव नसला तर राम बोलो करावं लागतं। आणि सबसे बड़ा देव है, देखो मातृदेवो भव, भगवान से बड़ा है मातृदेवो। उसके लिए मैं सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिदेवो भव। चार देव है अपने मातृदेव, पितृदेव, आचार्य देव आणि अतिदेव। आचार्य पण आपले बरोबर आहे, मातृ पण आहे, अतिथी पण आहे आणि महाराज पण आहे बघा। आणि आपण सर्व मोठी संख्येने आलेले, आमची मातृदेव मागे बसलेले आहे। तर सांगायचा उद्देश 13वी शाखा आणि गणोरे गाव एकदम सात्विक गाव आहे। मला माहिती आहे, 7 वर्षापूर्वी मी आलो होतो, हे पागल सरपंच होता, त्यांनी कमीत कमी 1 लाख रुपये खर्च केला माझ्यासाठी, 1.25 लाख रुपये। तिथून कुठून तरी शोभायात्रा काढली होती, हजारो माणसं, अख्खा गावाचे माणसं जमा झाले होते। आणि त्याच्या इथे कुठेतरी मंदिर आहे, मला माहीत नाही आहे, मी गेलो होतो मंदिरात। त्याच्यानंतर 7 वर्षांनी आज यायला मौका मिळाला, आणि ते पण चंद्रकांत भाऊमुळे। तो चंद्रकांत भाऊ ट्रस्टी असला तरी मला माहीत नाही आहे की गणोरे गावात यायचे, गणोरेमध्ये हे गाव मायला माहीत नाही शपथ, पण ते सांगते गणोरे। मी म्हणलं असं आपलं काय करायचं, आपलं तर कुठलाही महाराष्ट्र नाही, भारताच्या गावातले सगळे गणोरे आहे। चांगले कर्म करायचे आणि गिराक शोधत असतो मी, इथे जातो ते काल तिथे सिंधू आपल्या इथे संधूताई सतपालकडे गेलो, तिकडे ते तो बिचारी गेली, पण त्यांच्या भूमिपूजन करायला गेलो 50 कोटीच्या करून आलो। तिथे गिराकाला शोधतो, काही कोणी असेल मंदिरवाला, मस्जिदवाला, स्कूलवाला, बाबांनी सांगितलं ना, कोण 3 मुले असले आणि 1 बाई असली तरी आपला चालतंय, फोकाट, सगळं फोकाट, सगळे आपला काय नाही, देवाचा माल आहे। कोणी विधवा बाई आहे, कोणी माणूस आहे ज्याचा कोण सांभाळत नाही,
त्याला आमच्याकडे चंद्रकांत भाईकडे पाठवा म्हणजे संपला, कुठे यायची गरज नाही. आमच्या मालसेत पतपेटीमध्ये नोट करून द्या तरी काम होऊन जातं. कोणाला बायपास सर्जरी करायची असला, कोणाला एन्जिओग्राफी करायचं, 1 रुपया नाही, मेडिकलचा पण पैसा नाही, कारण सर्व देवाचा माल आहे, आपला काही नाही. आपण काय घेऊन जाणार मला सांगा. चंद्रकांत भाईकडे 1.25 कोटी झाला, 1.5 कोटी 2 कोटी झाला, आम्हाला काय नको, त्याच्यातला एक पैसा नको. कारण हे संस्थेच्या पैसे खाले ना आपला सत्यानाश होतो, ध्यान ठेवा. संस्था म्हणजे आई आहे, आईच्या दूध पिता येतो, पण आईला सांगता वाईट बोलता येत नाही. म्हणून आम्ही सांगतो, घर मंदिर सारखं आणि घराची स्त्री लक्ष्मी, त्याला असंच ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे, म्हणून बघा व्यासपीठ भेटला, आपण सर्व भेटले. आणि मंदिरासारखं म्हटलं की मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. आमच्या संत सरपंच, खरोखर मी तुम्हाला सांगतो, असे भरपूर कमी लोक आहे समाजात, त्यांनी कुठलाही अभिमान नाही आहे, पण मला काय करायचं समाजासाठी करायचं. मी बोललो तू काही पण माग, मी देतो, काही पण माग. तू दर 15 दिवसांनी एक माझ्याकडे घेऊन जा कुठल्याही गावासाठी, आणि भरपूर घेऊन गेला, कारण ते माझ्या मी काय दिला नाही आहे, देवाच्या माल आहे. तर असे लोक चंद्रकांत बाईसारखे लोक भरपूर कमी आहे. आमची ते पोरी बघा नाही ना, त्याचं काय स्वतःच्या परिवाराच्या घरी लग्न आहे तसं ते खेळते, कारण स्वार्थ नाही आहे, म्हणून परमार्थ आहे. आणि जो परमार्थ करतो त्याच्या घरी देव असतो, खास ध्यान ठेवा. देव कुठे मंदिरात नाही बसलेले आहे, मंदिरात जायला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, पण आपल्या सर्वमध्ये देव आहे हे समजून घ्यायचा. आता दुसरी महत्त्वाची बात आहे की आपल्याला महाराष्ट्राला सुखी करायचं आहे, आपल्याला तो भारताला सुखी करायचं आहे. ते सुखी होणार की नाही ते आपल्याला माहीत नाही आहे, कारण 10-11 वर्षात काय झालेलं आहे ते मला सांगायची काही नाही तुम्हाला. महाराष्ट्राची हालत काय झाली ते पण मला माहिती आहे सगळं. तर सांगायचं तर सुखी करायचं तर कोणी सुखी करू शकत नाही. हे वडाप्रधान हे काय करणार सुखी करू शकते मात्र आपले कर्म. आणि कर्म असे करायचे की न मागता सर्व मिळेल. सरस्वती वाढवा, दुसरं काही वाढवू नका, मात्र मुलाला भरपूर सरस्वती द्या. ते बघा आमच्या गावकरीच्या मालकाला आहे, ते 2-5 शब्दात किती गोष्ट सांगितली त्यांनी, कारण सरस्वती आहे त्याच्याकडे. सरस्वती आली की लक्ष्मीला यावा लागतो. आपल्याकडे 1.25 लाख मुली आहे, विचार करा, 50,000 मुले आहे, 1.25 लाख मुली आहे. चंद्रकांत बाई रोज चक्कर मारते, 1.25 लाख मुली, आणि मुली 4 घराचे नाव रोशन करते. हे पोरी आहे सभापती झाली, जर त्यांच्या मिस्टर सभापती झाला तर एकच नाव रोशन होणार, पण ते पोरी सभापती झाले तर आई वडिलाचं नाव रोज होतो, त्याच्या घरी जाते त्याचं नाव रोज होतो, मामाचं नाव रोज होतो, स्वतःच्या मुलाला शिक्षण देऊन कलेक्टर बनवू शकतात. आज 31 कलेक्टर तुमच्या अहमदनगर अनिल कवडे माझ्या विद्यार्थी असे 31 कलेक्टर आहे. आता तो कदाच 40 झाले असेल, त्याच्या वेळेची गोष्ट. सी आहे 300-400, डॉक्टर आहे 300-400, म्हणून आपली हॉस्पिटल 700 बेडची. तर सांगायचा उद्देश सर्व शक्ती आपल्याला दिली आहे, पण सरस्वती आली पाहिजे. आज पण महाराष्ट्रात पाहिजे तेवढी सरस्वती नाही आहे. लोक हवामध्ये सगळे बोलते भरपूर सरस्वती नाही आहे, खोटी गोष्ट आहे. गावडीमध्ये कमी आहे, शहरामध्ये असेल 2-4, बाकी सगळीकडे सरस्वती मागे आहे. मी आता परवा 4 दिवसापूर्वी साताऱ्याला गेलो होतो. आता मुलीला शिकवायची 8वी नंतर तर कुठे 12 किलोमीटर पाठवायची. आता 12 किलोमीटर हे राक्षस युगपती कसं पाठवणार? 2 वर्षाची मुलीला सोडत नाही राक्षस लोक, तर 12 किलोमीटर मुली जाईल कशी आणि कशी येणार परत? ते सोडून देते 8वी पर्यंत. म्हणून आपल्याला ह्याची सोय केली पाहिजे, आणि ह्याची सोय सरकार करणार नाही, खास ध्यान ठेवा. आमची संस्था भरपूर आहे, पण सरकारला मी काय घेत नाही 1 रुपया, कारण मला गरजच नाही त्याची. देवच मला भरपूर देतो, मी कोणाच्याकडे 50 वर्षापासून घेत नाही. चंद्रकांत बाईकडे घेतला तरी 5 लाखात चेक देणार नाही, कोणी 50 लाखाच्या तिला विदेशमध्ये माझे 3,000 विद्यार्थी आहे, 50 कोटी द्यायला तयार आहे, पण नाही, कारण संकल्प केला आहे 50 वर्षापासून 1 रुपया कोणाचे घ्यायचे नाही. मात्र एक संकल्प आहे, कोणाला परत नाही पाठवायचा. एवढी एकला संकल्प देव पार पाडतो. त्याच्या कारणे संतांचा आशीर्वाद आहे आणि चांगले लोकांचे आशीर्वाद आहे, कारण वाईट लोकांचे तर आपण बाजूला राहत नाही. विड्या, आता जमाना काय आला बघा, विड्या, सिगरेट, तंबाखू, दारू, आता ड्रग्स आला आहे, गावी गावी पोहोचणार फोकट. अदानीच्या पोर्टमध्ये 2 वर्षापूर्वी अब्जो रुपयाचा ड्रग्स उतरला, त्याचा काही झाला नाही, आणि त्याच्यानंतर अब्जो रुपयाचा रोज ड्रग्स येतो. तर विचार करा आपल्या पोरांची हालत काय होणार भविष्यामध्ये. दारूमध्ये पागल झाले होते, आता ड्रग्समध्ये पागल होणार, आणि ड्रग्सची पुड्या फुकट मिळते. ध्यान ठेवा, कॉलेजच्या आजूबाजूला युवान मुलाला फसवते हे लोक. 1 वेळा फुकट देते, आणि नंतर 1 वेळा चाखला की नंतर जिंदगीभर तो पोऱ्या बर्बाद होणार आहे. म्हणून खास ध्यान ठेवा, आपल्या मुलाला शिक्षण द्यायचे आहे, मुलीला शिक्षण द्यायचे, पण डोळे उघडे ठेवायचे.
डोळे जरा बिटले तरी राक्षस कधी काय येणार नाही, काय होणार ते सांगता येत नाही. आणि कुठेही दाद फरियाद नाही आहे. कंप्लेंट करायला गेलं तर पोलीस स्टेशन काय सांगते माहिती, तुम्ही शोधा. अरे भीक तुम्ही शोधा तो तुमच्या मालशेज संस्थाच्या 13 विशाखाच्या आपल्या सर्वांचे सहयोगाने आमचे केशव बाबा महाराज, त्याचप्रमाणे सर्व वरिष्ठ लोक व खाली वरिष्ठ लोक बसले, त्यांच्या समोर आपण सर्वांनी उद्घाटन केला. त्याबद्दल सर्वांना अभिनंदन देतो, अभिनंदन देतो, अभिनंदन देतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ही आपली 13वी शाखा आहे. काही माणसांनी सांगितलं 25 लाख 25 लाख वाढून जाईल. 25 नाही 50 वाढले तरी हरकत नाही, कमी वाढले तरी हरकत नाही. मी आमच्या ट्रस्टी आहे चंद्रकांत भाई, माझ्याकडे मला माहीत नाही एवढे पैसे. त्यांनी कधी याच्यात एक 100 कोटी टाकून याच्यामध्ये टाकला तरी मला कमी पडणार नाही. कारण पैशाचा तोटा नाही, देणाऱ्यांचा तोटा नाही, घेणाऱ्यांचा तोटा आहे. ध्यान ठेवा. भारतात घेणारे कमी आहे, देणारे भरपूर आहे. मात्र सात्विकता, नैतिकता आणि प्रामाणिकता पाहिजे. आज आपल्याकडे सर्व पाहुणे आलेले, ते लहान नाही, सगळे मोठे आहे. तुम्ही पण मोठे आहे, तुम्ही मोठे आहे म्हणून आम्हाला इथे बसवलं आहे. असं कोणी समजू नका तुम्ही खाली बसल्यामुळे तुम्ही लहान आहे आम्ही मोठे आहे, असं काही नाही. सर्वांमध्ये देव आहे. देवाशिवाय कोणी इथे बसून शकत नाही. देव नसला तर राम बोलो करावं लागतं. आणि सबसे बड़ा देव है, देखो मातृदेवो भव, भगवान से बड़ा है मातृदेवो. उसके लिए मैं सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिदेवो भव. चार देव है अपने मातृदेव, पितृदेव, आचार्य देव आणि अतिदेव. आचार्य पण आपले बरोबर आहे, मातृ पण आहे, अतिथी पण आहे आणि महाराज पण आहे बघा. आणि आपण सर्व मोठी संख्येने आलेले, आमची मातृदेव मागे बसलेले आहे. तर सांगायचा उद्देश 13वी शाखा आणि गणोरे गाव एकदम सात्विक गाव आहे. मला माहिती आहे, 7 वर्षापूर्वी मी आलो होतो. हे पागल सरपंच होता, त्यांनी कमीत कमी 1 लाख रुपये खर्च केला माझ्यासाठी, 1.25 लाख रुपये. तिथून कुठून तरी शोभायात्रा काढली होती. हजारो माणसं, अख्खा गावाचे माणसं जमा झाले होते. आणि त्याच्या इथे कुठेतरी मंदिर आहे, मला माहीत नाही आहे, मी गेलो होतो मंदिरात. त्याच्यानंतर 7 वर्षांनी आज यायला मौका मिळाला, आणि ते पण चंद्रकांत भाऊमुळे. तो चंद्रकांत भाऊ ट्रस्टी असला तरी मला माहीत नाही आहे की गणोरे गावात यायचे. गणोरे म्हणजे हे गाव मायला माहीत नाही शपथ, पण ते सांगते गणोरे. मी बोला असं आपलं काय करायचं, आपलं तर कुठलाही महाराष्ट्र नाही, भारताच्या गावातले सगळे गणोरे आहे. चांगले कर्म करायचे आणि गिराक शोधत असतो मी. जिथे जातो ते काल तिथे सिंधू आपल्या इथे संधूताई सतपालकडे गेलो तिकडे. ते तो बिचारी गेली, पण त्यांच्या भूमिपूजन करायला गेलो 50 कोटीच्या करून आलो. तिथे गिराकाला शोधतो, काही कोणी असेल मंदिरवाला, मस्जिदवाला, स्कूलवाला. बाबांनी सांगितलं ना, कोण 3 मुले असले आणि 1 बाई असली तरी आपला चालतंय. फोकाट, सगळं फोकाट, सगळे आपला काय नाही, देवाचा माल आहे. कोणी विधवा बाई आहे, कोणी माणूस आहे त्याचा कोण सांभाळत नाही, त्याला आमच्याकडे चंद्रकांत भाईकडे पाठवा म्हणजे संपला. कुठे यायची गरज नाही. आमच्या मालशेज पतपेढीमध्ये नोट करून द्या तरी काम होऊन जातं. कोणाला बायपास सर्जरी करायचा असला, कोणाला एन्जिओग्राफी करायचा, 1 रुपया नाही. मेडिकलचा पण पैसा नाही, कारण सर्व देवाचा माल आहे, आपला काही नाही. आपण काय घेऊन जाणार मला सांगा. चंद्रकांत भाईकडे 1.25 कोटी झाला, 1.5 कोटी, 2 कोटी झाला, आम्हाला काय नको, त्याच्यातला 1 पैसा नको. कारण हे संस्थेच्या पैसे खाले ना आपला सत्यानाश होतो. ध्यान ठेवा. संस्था म्हणजे आई आहे, आईच्या दूध पिता येतो, पण आईला सांगता वाईट बोलता येत नाही. म्हणून आम्ही सांगतो घर मंदिर सारखं आणि घराची स्त्री लक्ष्मी, त्याला असंच ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे म्हणून हे बघा व्यासपीठ भेटला, आपण सर्व भेटले. आणि मंदिरासारखं म्हटलं की मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. आमच्या संत सरपंच खरोखर मी तुम्हाला सांगतो असे भरपूर कमी लोक आहे समाजात, यांनी कुठलाही अभिमान नाही. पण मला काय करायचं समाजासाठी करायचं. मी बोललो तू काय पण माग, मी देतो, काय पण माग. तू दर 15 दिवसांनी 1 माझ्याकडे घेऊन जा कुठल्याही गावासाठी. आणि भरपूर घेऊन गेला, कारण ते माझ्या मी काय दिला नाही आहे, देवाच्या माल आहे. तर असे लोक चंद्रकांत भाईसारखे लोक भरपूर कमी आहे. आमची ते पोरी बघा नाही ना, त्याचं काय स्वतःच्या परिवाराच्या घरी लग्न आहे तसं ते खेळते. कारण स्वार्थ नाही आहे, म्हणून परमार्थ आहे. आणि जो परमार्थ करतो त्याच्या घरी देव असतो. खास ध्यान ठेवा. देव कुठे मंदिरात नाही बसलेले आहे. मंदिरात जायला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, पण आपल्या सर्वमध्ये देव आहे हे समजून घ्यायचा. आता दुसरी महत्त्वाची बात आहे की आपल्याला महाराष्ट्राला सुखी करायचं आहे, आपल्याला भारताला सुखी करायचं आहे. ते सुखी होणार की नाही ते आपल्याला माहीत नाही आहे.
कारण 10-11 वर्षात काय झालेलं आहे ते मला सांगायची काही गरज नाही तुम्हाला. महाराष्ट्राची हालत काय झाली ते पण मला माहिती सगळं. तर सांगायचं तर सुखी करायचं तर कोणी सुखी करू शकत नाही. हे वडाप्रधान हे काय करणार सुखी करू शकते मात्र आपले कर्म. आणि कर्म असे करायचे की न मागता सर्व मिळेल. सरस्वती वाढवा, दुसरं काही वाढवू नका, मात्र मुलाला भरपूर सरस्वती द्या. ते बघा आमच्या गावकरीच्या मालकाला आहे ते 2-5 शब्दात किती गोष्ट सांगितली त्यांनी. कारण सरस्वती आहे त्याच्याकडे. सरस्वती आली की लक्ष्मीला यावा लागतो. आपल्याकडे 1.25 लाख मुली आहे. विचार करा, 50,000 मुले आहे. 1.25 लाख मुली आहे. चंद्रकांतबाई रोज चक्कर मारते. 1.25 लाख मुली आणि मुली 4 घराचे नाव रोशन करते. हे पोरी आहे सभापती झाली तर त्याच्या मिस्टर सभापती झाला तर एकच नाव रोशन होणार. पण ते पोरी सभापती झाले तर आई वडिलाचं नाव रोशन होतो, त्याच्या घरी जाते त्याचे नाव रोशन होतो, मामाचं नाव रोशन होतो. स्वतःच्या मुलाला शिक्षण देऊन कलेक्टर बनवू शकतात. आज 31 कलेक्टर तुमच्या अहमदनगर अनिल कवडे माझ्या विद्यार्थी असे 31 कलेक्टर आहे. आता तो कदाच 40 झाले असेल. त्याच्या वेळेची गोष्ट. सी आहे 300-400, डॉक्टर आहे 300-400, म्हणून आपली हॉस्पिटल 700 बेडची. तर सांगायचा उद्देश सर्व शक्ती आपला दिली आहे पण सरस्वती आली पाहिजे. आज पण महाराष्ट्रात पाहिजे तेवढी सरस्वती नाही आहे. लोक हवामध्ये सगळे बोलते भरपूर सरस्वती नाही आहे, खोटी गोष्ट आहे. गावडीमध्ये कमी आहे, शहरामध्ये असेल 2-4, बाकी सगळीकडे सरस्वती मागे आहे. मी आता परवा 4 दिवसापूर्वी साताऱ्याला गेलो होतो. आता मुलीला शिकवायची 8वी नंतर तर कुठे 12 किलोमीटर पाठवायची. आता 12 किलोमीटर राक्षस युगपती कसं पाठवणार? 2 वर्षाची मुलीला सोडत नाही राक्षस लोक. तर 12 किलोमीटर मुली जाईल कशी आणि कशी येणार परत? ते सोडून देते 8वी पर्यंत. म्हणून आपल्या ह्याची सोय केली पाहिजे आणि ह्याची सोय सरकार करणार नाही, खास ध्यान ठेवा. आमची संस्था भरपूर आहे पण सरकारला मी काय घेत नाही 1 रुपया, कारण मला गरजच नाही त्याची. देवच मला भरपूर देतो. मी कोणाच्याकडे 50 वर्षापासून घेत नाही. चंद्रकांत बाईकडे घेतला तर 5 लाखाचे देणार नाही. कोणी 50 लाखाच्या द्या तिला. विदेशमध्ये माझे 3000 विद्यार्थी आहे. 50 कोटी द्यायला तयार आहे पण नाही, कारण संकल्प केला आहे 50 वर्षापासून 1 रुपया कोणाचे घ्यायचे नाही. मात्र एक संकल्प आहे, कोणाला परत नाही पाठवायचा. एवढी एकला संकल्प देव पार पाडतो. त्याच्या कारणे संतांचा आशीर्वाद आहे आणि चांगले लोकांचे आशीर्वाद आहे. कारण वाईट लोकांचे तर आपण बाजूला राहत नाही. विड्या, आता जमाना काय आला बघा, विड्या, सिगरेट, तंबाखू, दारू, आता ड्रग्स आला आहे. गावी गावी पोचणार फोकट. अदानीच्या पोर्टमध्ये 2 वर्षापूर्वी अब्ज रुपयाचा ड्रग्स उतरला, त्याचा काही झाला नाही. आणि त्याच्यानंतर अब्ज रुपयाचा रोज ड्रग्स येतो. तर विचार करा आपल्या पोरांची हालत काय होणार भविष्यामध्ये. दारूमध्ये पागल झाले होते, आता ड्रग्समध्ये पागल होणार. आणि ड्रग्सची पुड्या फुकट मिळते. ध्यान ठेवा. कॉलेजच्या आजूबाजूला युवान मुलाला फसवते हे लोक. 1 वेळा फुकट देते आणि नंतर 1 वेळा चाखला की नंतर जिंदगीभर तो पोऱ्या बर्बाद होणार आहे. म्हणून खास ध्यान ठेवा. आपल्या मुलाला शिक्षण द्यायचे आहे, मुलीला शिक्षण द्यायचे, पण डोळे उघडे ठेवायचे. डोळे जरा बिटले तरी राक्षस कधी काय येणार ते काय होणार ते सांगता येत नाही. आणि कुठेही दाद फरियाद नाही आहे. कंप्लेंट करायला गेलं तर पोलीस स्टेशन काय सांगते माहिती, तुम्ही शोधा. अरे भीक तुम्ही शोधा तो तुमच्या. खरं तर आज या ठिकाणी महाशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या 13व्या शाखेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी नुकताच ज्येष्ठ दानशूर व्यक्तिमत्व आमचं आराध्य दैवत नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. त्याचबरोबर आमचे परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डुंबरे महाराज, आमच्या मावशी सभापती बोंबले मावशी, त्याचबरोबर डिकेजी गोरडे, राजेशजी वागचौरे, तसेच आपण व्यासपीठावर बसलेले सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत आणि ज्ञानाचे तुषार उडविणारे आपण सर्व सभासद वृंद. खरं तर या ठिकाणी 13व्या शाखेचं उद्घाटन झालं. सर्वांनी सांगितलं आज पहिल्याच दिवशी या 13व्या शाखेमध्ये 60 लाख रुपयाच्या ठेवी जमा झाल्यात. आज ही संस्था एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सुरू केली आणि मी नुकतंच त्या आव्हानावर पाहिलं. त्या कार्यकारी कार्यलक्ष्मी संचालिका म्हणून आमचे पत्रकार दादा रोकडे यांच्या भगिनी त्या कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत. खरं तर मी नेहमी सांगत असतो, आपला मित्र जर संपवायचा असेल तर त्याला एक वर्तमानपत्र काढायला लावायचं आणि एक स्कॉर्पिओ गाडी घ्यायला लावायची. जर तो मित्र आपला संपला नाही तर चालेल, कारण जो वर्तमानपत्र काढतो आणि जो स्कॉर्पिओ गाडी चालवतो तो भीक मागितल्याशिवाय राहत नाही. पण मी दोन्ही गोष्टी संपन्न करून आज या ठिकाणी या सर्व गोष्टी नेत असताना
आज महाशेज नागरी पतसंस्थेने संपूर्ण राज्यभरामध्ये एक चांगलं वटवृक्ष निर्माण केलेला आहे. खरं तर अकोला तालुक्यातील सहकार हा संपूर्ण राज्याला दिशादर्शक देणारा आहे. आमच्याही तालुक्यात अनेक संस्था आहेत, कोट्यावधी रुपयाच्या संस्था. प्रत्येक संस्थेत पहा, मगाशी उदाहरण दिलं आमचे सोमनाथजी नेहे असेल, त्यांनी या परिसरामध्ये पहिली असणारी विवेकानंद पतसंस्था. खरं तर चेअरमन आणि व्यवस्थापन जर चांगले असेल तर ती संस्था पुढे जात असते. म्हणून विवेकानंदचा आदर्श या परिसराला आहे आणि नक्कीच या परिसरामध्ये माळशेजला देखील चांगलं यश येऊ शकतं. आमचे नातेवाईक श्रीकांत असेल, त्याचे दोघं बंधू आज ते मोठ्या व्यवसायात असले तरी सर्वसामान्य नागरिकांना ओढण्याचं काम त्यांच्याकडे आहे. असंच कार्य या ठिकाणी चालू राहील आणि मी या संस्थेला या ठिकाणी परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी असेल, खरं तर नानजीबाई ठक्कर ठाणावाला या शेठजींनी सुद्धा आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या ठिकाणी दिला असेल. मगाशी माझ्या अगोदर नामदेवजी असेल, डिकेजी असेल, बाबांनी सांगितलं असेल, नानजीबाईंचं ज्यावेळेस एखादा माणूस जातो त्या माणसाला 5 मिनिटात कळतं हा किती माणूस स्वार्थी आहे, हा कशासाठी आलेला आहे आणि त्यांच्याकडे ती पारख आहे. म्हणून ते नेहमी म्हणतात जय भगवान, जय भगवान, जय भगवान. असो, आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून या ठिकाणी आलात. माळशेजच्या प्रगतीला आपल्या सर्वांचे हातभार लागतील. आपण सर्वजण या ठिकाणी आपला वेळ दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या गणोरे शाखेच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित महाराष्ट्राचं, संपूर्ण भारताचं आराध्य दैवत, एकही गाव असं नाही ज्यांनी त्या गावामध्ये मूर्ती दिले नाही, लाद्या दिल्या नाहीत, मंडप दिले नाहीत, असे गुजरात असो, महाराष्ट्र असो, यूपी असो, MP असो, ज्यांनी संपूर्ण भारतभर अशी क्रांती केली. हजारो वृद्धाश्रम, कितीतरी धर्मशाळा, कितीतरी गोशाळा, काय काय केलं, म्हणजे मोठी यादी, 1 तास लागेल वाचायला अशी मोठी यादी. आणि एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं समाजामध्ये फार मोठं नाव आहे, आमच्या मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा फार मोठं नाव आहे, असे आदरणीय नानजीशेठ ठक्कर. तसेच आपल्या या विभागाचं एक वारकरी संप्रदायाचं लाडकं, आदरणीय, अतिशय शांत, ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं असे चौधरी बाबा, संत महाराज, आमचे सगळे ग्रामस्थ मंडळी, पुढे बसलेले सगळे मान्यवर, संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, गणेरो भागातील सर्व कार्यकर्ते, देवठाण शाखेचे सगळे शाखाधिकारी, पदाधिकारी, संस्थेचा कुटुंब प्रमुख या नात्याने तुमचं सर्वांचं आपण गोड अशा कार्यक्रमाला आल्याबद्दल सहर्ष स्वागत करतो. माळशेज नागरी पतसंस्थेची जी शाखा गणोरे विभागामध्ये आलेली आहे, त्या अगोदर आपण देवठाण येथे 2.5 वर्षापूर्वी, मला तर 2-2.5 वर्ष झाले असेल, आपण त्या ठिकाणी माळशेजची शाखा स्थापन केली. आणि खरं तर देवठाण भागाने फार चांगला प्रतिसाद दिला. संतोष शेठ बरोबर, तुम्ही असेल, भारतभाऊ असतील, सगळी देवठाणची मंडळी, अंकुशभाऊ असतील, तुम्ही मंडळीने फार चांगली साथ दिल्यामुळे अतिशय चांगली प्रगती देवठाण शाखेची झाली, म्हणजे चांगले व्यवहार झाले. मला वाटतं 2.5 वर्षामध्ये ती शाखा 2.5-3 कोटीच्या पुढे गेली खेळत्या भांडवलाच्या रूपामध्ये. आणि अतिशय चांगले व्यवहार झाल्याच्या नंतर एखादी शाखा अजून असावी या भागामध्ये असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. म्हणून कुठे जागा बघायची, कुठे जागा बघायची, बऱ्याच वेळेला अंकुश साहेबांबरोबर बोललो, सगळ्यांबरोबर. आणि बऱ्याच जणांचं असं आलं, म्हणजे मुखातून आलं की हे गणोरे जे गाव आहे, हे गाव मिडलला गाव आहे, आजूबाजूचे सगळी गावांची लोक गणोरे भागामध्ये येतात. आणि नंतर मला अजून असं समजलं की या गावामध्ये 8 दिवस यात्रा भरते, बरोबर ना? 8 दिवस यात्रा भरते, आजूबाजूचे सगळ्या गावाचे लोक गणोऱ्यामध्ये जमा होतात आणि फार मोठा उत्साह असतो गणोऱ्यामध्ये. आणि दुसरं एक पाहिलं मी, आपण ज्या वेळेला डुंबरवाडी शाखा 2006ला ओपन केली, बरेचसे आले होते, गेले का? डुंबरवाडीची मंडळी आलेली आहेत काही, बरेच आले का? डुंबरवाडीचे लोक आले होते ना? हो मोबाईल साहेब आले तर कुठे आहेत? मग
हा बघ घ्या ना पुढे असतील त्यांना पुढे घ्या ना. डुंबरवाडी शाखा आपण 2006ला ओपन केल्याच्या नंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली. त्या कामदू साहेब शेतकरी वर्गाने आम्हाला तिकडे खूप मोठी साथ दिली. तुम्हाला सांगितलं साहेब की त्या साथीच्या जीवावर मग ग्रामीण भागात आपला नारायणगाव असो, आळेफाटा असो, मड आहे, त्या शाखा जुन्नर भागामध्ये अतिशय चांगल्या चालल्या. ज्या ज्या ठिकाणी शेतकरी वर्ग आहे, ज्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंब आहेत, त्या कुटुंबाने आम्हाला चांगली साथ दिल्यामुळे त्याही शाखा अतिशय चांगल्या चालल्या. आणि मी पाहिलं मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, शहरी भागामध्ये शाखा चालवताना बऱ्याच वेळेला असं होतं की शहरी भागातले लोक थोडी उच्च विचाराचे असतात आणि मंगेश साहेब सर्वसामान्य जीवासाठी कोण पटकन धावून जर जात असेल तर पतसंस्थेवाले, कारण ज्यांची कुठे पत नसते तेच आमच्या पतसंस्थेमध्ये येतात आणि त्यांचेच आम्ही पतपुरवठा करतो. माळशेज पतपिढीमध्ये 22 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 100 कोटीकडे वाटचाल करताना आपण अतिशय काळजी घेते. आपल्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं करप्शन चालत नाही, खोटे व्यवहार चालत नाही, खोटा व्हाउचर टाकला जात नाही आणि जे काय असेल ते अतिशय स्वच्छ कारभाराने आपण पतसंस्था चालवतो. आणि हे सगळं करताना एक फक्त की आपल्या समाजाची आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी, समाजाच्यासाठी आपण काहीतरी करावं, एवढाच आमचा संचालक मंडळाचा उद्देश असतो, बाकी काही उद्देश नाही. आणि पतसंस्थेच्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या पतसंस्था डबघायला आल्या, चालल्या नाहीत, त्यामुळं थोडं सेटबॅक बसतो समाजामध्ये की काय बाबा हे निश्चित काय चाललेलं आहे असं पण होतं. आणि ज्या आमच्या माळशेचं एक वैशिष्ट्य आहे, माळशेज ज्या ज्या भागामध्ये गेली त्या त्या भागामध्ये अतिशय चांगले व्यवहार झाले, मोठे व्यवहार झाले आणि संस्थेच्या फार चांगल्या प्रकारची प्रगती झाली. त्याला कारण एक संस्थेने पारदर्शकता ठेवली आपल्याकडे. आपली संस्था स्थापनेपासून अ वर्गामध्ये आहे. आपल्या संस्थेचा वर्गही कधी ढासळलेला नाही. आपली संस्था स्थापनेपासून नफ्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेला संस्था नफ्यामध्ये नसेल, तोट्यामध्ये असेल तर त्यांचा वर्ग राहत नाही. आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे अ वर्ग, सतत नफ्यामध्ये असणं, चांगल्या प्रकारची सर्व्हिस कस्टमरला देणं. बऱ्याच वेळेला असं होतं की संचालक मंडळ कर्मचारी वर्गाकडून सर्व्हिस जर चांगली मिळाली नाही तर त्याची अडचण निर्माण होते. पण आपल्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे की संचालक मंडळ सुद्धा काळजीपूर्वक सगळ्या सभासदांची काळजी घेतात, ठेवीदारांची काळजी घेतात. मी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.